आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतील बी द बेस्ट ही कविता। याचं वॉर्मिंग अप आपण मागच्या भागामध्ये बघितलं आहे। आता आपण कवितेचं वाचन करूया। बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाइन ऑन अ टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन अ व्हॅली बट बी। म्हणजे काय सांगितलं इथं कवीने आपल्याला की जरी तुम्हाला एखाद्या हिलवरचं एखाद्या उंच शिखरावरचं पाइन ट्री बनता आलं नाही तर तुम्ही एखाद्या व्हॅलीवरचं स्क्रब बना, म्हणजे तुम्ही एखादं छोटं झुडूप बना पण काहीतरी चांगलं बना। म्हणजेच काय, आपल्याला जरी मोठं पाइन ट्री मोठं वृक्ष होता नाही आलं त्या हिलवरचं त्या टेकडीवरचं तर आपण काय करूया, आपण एक छोटं स्क्रब बनवूया एका व्हॅलीवरचं, पण आपण जे काही बनणार आहोत ते चांगलं बनवूया। द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री। म्हणजेच काय, तर आपण ते लिटल स्क्रब बनवूया एका रीलवरचं, म्हणजे एका प्रवाहाच्या साईडवर, एका प्रवाहाच्या शेजारी आपण एक स्क्रब बनवूया, एक छोटं झुडूप बनवूया जर आपल्याला एखादं ट्री होता आलं नाही तर, पण आपण जे काही बनणार आहोत ते चांगलं बनवूया। इफ यू कांट बी अ बुश, बी अ बीट ऑफ अ ग्रास। म्हणजे जर आपल्याला झुडूप सुद्धा बनता नाही आलं तर आपण ग्रास बनवूया, आपण त्याही पेक्षा लहान असं ग्रास बनवूया। अँड सम हायवे हॅपियर मेक। म्हणजे काय करूया, आपण ग्रास बनवून आपण हायवेची शोभा वाढवूया किंवा हायवेजना आपण सजवूया, त्यांना हॅपियर बनवूया। म्हणजे काय, आपण जरी लहानात लहान जरी काही झालो तरी फक्त त्यात आपण एक चांगलं काहीतरी मनुष्य घडूया किंवा चांगलं काहीतरी बनवूया, ज्यामुळे दुसऱ्यांना पण आनंद होईल किंवा आपल्या समाजाचं पण काहीतरी चांगलं घडेल। इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास। आता मस्की आणि बास म्हणजे काय बघा, इथं आपल्याला अर्थ दिलेले आहेत। नेम ऑफ अ फिश, म्हणजे मस्की आणि बास या नावाचे मासे आहेत। मग जर आपल्याला मस्की नाही होता आलं तर आपण बास बनवूया, म्हणजे आपल्याला मोठा असा उच्च दर्जाचा मासा नाही होता आलं तर आपण लहान असा बास बनवूया। म्हणजे आपल्याला उच्च दर्जाचीच एखादी पोस्ट असली पाहिजे असं काही नाही, आपण जे काही लहान काम करतोय किंवा काहीही आपल्या जवळ आपण असलेलं जे काम करतोय त्यात फक्त आपण बेस्ट बनवूया, चांगलं बनवूया, आपलं 100% देऊया त्यात। बट द लाईव्हलीएस्ट बास इन अ लेक, म्हणजे आपण एक चांगला असा एक जिवंत छान असा मासा बनवूया एका तलावातला, आपण ते तलाव सुंदर करूया। वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी अ क्रीव। म्हणजेच काय, शिपवरती कॅप्टन असतो बघा, मग आपल्या सगळ्यांनाच काही कॅप्टन बनता येणार नाही, मग आपण काय करूया, आपण क्रीव बनवूया। म्हणजे इतर जी शिपवरती माणसं असतात ती माणसं सुद्धा खूप उपयोगी असतात त्या शिपसाठी, ते शिप चालवण्यासाठी, सगळ्यांचाच हातभार असतो त्यात कॅप्टन सोबतच। मग आपण काय करूया, जर आपल्याला कॅप्टन नाही बनता आलं, तो मेन माणूस नाही बनता आलं तर आपण गर्दीतलं कोणतरी एक बनवूया, पण आपण चांगलं बनवूया। देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, देर इज अ बिग वर्क टू डू अँड देर इज अ लेसर टू डू। म्हणजेच काय, आपल्या सगळ्यांसाठी इथं काहीतरी काम आहे, काहींसाठी मोठं काम आहे, बिग वर्क आहे, तर काहींसाठी लेसर काम आहे म्हणजे छोटं काम आहे। अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर। म्हणजे काय, आपल्या जवळ जे आहे ते आपण निवडूया। म्हणजे असं काही नाही की आपण मोठंच काम केलं पाहिजे, आपल्या जवळ जे काही आहे कुठलंही काम आहे ते आपण मन लावून करूया, आपल्या जवळ जे काम आहे ते आपण निवडूया आणि त्यात आपण चांगले होऊया। मग ते छोटा असू दे मोठा असू दे, कोणत्याही कामात आपण एक चांगला मनुष्य बनूया। इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल। म्हणजेच काय, जर आपल्याला हायवे नाही होता आलं तर आपण ट्रेल बनवूया, म्हणजेच आपण एक नॅरो पाथ बनवूया, एक अरुंद रस्ता बनवूया। म्हणजेच एक मोठा हायवे जरी नाही बनता आलं तर आपण एक लहान रस्ता बनवूया आणि काय करूया, त्यात आपण चांगलं होऊया। म्हणजे जर आपण लहान रस्ता बनतोय तर आपण चांगल्या प्रकारे तो बनवूया, जे काही आपण चांगलं काम करतोय ते चांगल्या पद्धतीनं करूया। इफ यू कांट बी द सन बी अ स्टार। म्हणजे जर आपल्याला सूर्य नाही होता आलं तर आपण स्टार बनवूया। सूर्यच होता यायला पाहिजे असं काही नाही, सूर्य झालं तरच सगळं चांगलं आहे का, आपण एखादं स्टार पण होऊ शकतोय। आपण जे काही काम करतोय ते छोटं असेल तर त्यात सुद्धा आपण चांगलं काम करून आपण मोठं होऊ शकतोय। म्हणजे आपण सन नाही होता आलं तर आपण एक स्टार बनवूया। इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल। म्हणजे काय, हे साईजवर मॅटर करत नाही, आपल्या साईजवर ठरत नाही की आपण फेल होणार का आपण जिंकणार का आपण सक्सेस होणार अनसक्सेस होणार, हे आपल्या साईजवरती ठरत नसतं, हे आपल्या कामावरती आपल्या श्रद्धेवरती ठरत असतं। बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर। म्हणजेच काय, आपण जे काही आहोत जसे काही आहोत त्यात आपण बेस्ट बनवूया। असं काही नाही की आपल्याकडे चांगली पोस्टच असली पाहिजे, आपण रिच मॅन असलं पाहिजे किंवा आपल्याजवळ खूप काही असलं पाहिजे, ते सगळं असलं आपण उच्च दर्जाचे असलो तरच आपलं सगळं चांगलं होईल असं काही नाही। आपल्याजवळ जे काही काम आहे, आपण जसं आहोत, आपली जी परिस्थिती आहे त्यात जर आपण चांगलं वागलो, आपलं सगळं पूर्ण मन लावून काम केलं तर आपण चांगले बनू शकतो, आपण बेस्ट बनू शकतो। म्हणून आपण व्हॉट एव्हर जे काही असू त्यात आपण
आपण बेस्ट बनूया असं कवींना इथे सांगायचं आहे. डोग्लास मलॉच यांची ही कविता आहे बघा. आता आपण इथं काय प्रश्न विचारले ते बघूया. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड अ स्क्रब. म्हणजे काय, पाईन ट्री मध्ये आणि स्क्रब मध्ये काय डिफरन्स आहे ते विचारलं. आता पाईन ट्री म्हणजे काय, आपण पाईन ट्री बघितलेले आहेत बघा. क्रिसमस ट्री जे असतं त्याला पाईन ट्री म्हणतात. ते का असतं तसं, त्याच्या झाडाचा शेप का तसा असतो, तर ते बर्फाळ प्रदेशात असल्यामुळं त्याच्यावरून बर्फ घसरून जावा म्हणून ते पाईन ट्री तसं घडलेलं असतं. मग पाईन ट्री जर आपल्याला नाही बनता आलं तर आपण स्क्रब बनायचं. म्हणजे काय, स्क्रब म्हणजे काय, तर एक छोटं झुडूप, म्हणजे एक सखल भाग असतो बघा, वनस्पतींनी भरलेला असा हिरवळ असा भाग असतो, ते म्हणजे स्क्रब असतं. इथं दिलंय बघा, स्क्रब अँड एरिया कवर्ड विथ अ स्मॉल लो प्लांट्स. म्हणजे छोट्या छोट्या वनस्पतींनी भरलेला असा एक एरिया म्हणजे स्क्रब. रील म्हणजे काय, तर एक स्ट्रीम म्हणजे एक प्रवाह. आपण इथे पाण्याचा प्रवाह वगैरे म्हणतो ना, तसं म्हणजे रील. व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवेज. आता हायवेजनं लोकांना बघायला काय आवडतं, तर आपण काय बघत जातो बघा हायवेजनं. आपण गाडीमधून काय बघतो, तर आपण झाडे बघतो, झुडपे बघतो, आकाश बघतो किंवा सनसेट बघतो. हे सगळं बघायला आपल्याला आवडतं बघा हायवेजनं. मस्की आणि बास काय आहे, नेम ऑफ फिश आहे. आपण मगाशी बघितलं तसं ते एक माशांची नावे आहेत दोन. क्रीव सेलर्स हू वर्क ऑन अ शिप. म्हणजे तेच, म्हणजे जी माणसं असतात जी शिपवरती काम करतात ते म्हणजे क्रीव. लेसर म्हणजे अनइम्पॉर्टंट. आपण इथं बघितलं बघा, म्हणजे आपण जे काही काम करू अनइम्पॉर्टंट असू दे इम्पॉर्टंट असू दे, जे आपण करणार आहोत ते आपण चांगल्या पद्धतीने करूया असं. लेसर हा अर्थ अशा पद्धतीने घेतलाय. ट्रेल म्हणजे काय, अ नॅरो पाथ म्हणजे एक अरुंद असा रस्ता म्हणजे ट्रेल. व्हॉट इज द मेसेज गिव्हन ऍट द एंड. म्हणजे काय, इथं आपल्याला काय विचारले बघा, एंड मध्ये काय अर्थ विचारलाय, तर एंडला आपल्याला इथं काय सांगितलंय की इट इज नॉट बाय द साईज. म्हणजे हे आपल्या साईज वरती ठरत नसतं, आपण सक्सेस होणार का अनसक्सेस होणार, आपण विन होणार का फेल होणार, हे साईज वरती ठरत नाही. तर आपण जे काय आहोत ते आपण बेस्ट केलं की त्यावरती ते ठरतं. म्हणजे बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही राहावा आणि तसेच तुम्ही बेस्ट आहात असं आपल्याला सांगितलेलं आहे.